कोकणातला गणपती यंदा तब्बल 3 वर्षानंतर आमच्या निसर्गरम्य कोकणातील गावात पोचलो. अर्थात ट्रेनच्या प्रवासात खूप छान छान दृश्य पाहतच आम्ही धक्के खात हिरवळीत निसर्ग सुंदर अनुभव घेत पोचलो आणि आमच्या बाप्पाच्या दर्शनाने सुखावून गेलो. वेळ झटपट निघून गेला. रात्रभर भजनाचा आनंद लुटला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गौराईचं आगमनही झालं. आमच्याकडे गौराई एकच दिवस असते आणि हळदीच्या पानाची पूजा केली जाते. आरती झाली आणि संध्याकाळी तिला निरोपही दिला. दुसऱ्या दिवशी गावातील गणपतींच्या विसर्जनाला आम्ही सगळे गावात पोचलो. बघता बघता 7 दिवस संपले. आम्ही तर केवळ शेवटचे 2च दिवस ते आम्हाला अनुभवायला मिळालं. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला असं म्हणत टाळ मृदुंगाच्या तालात बाप्पाचं एक अनोखं विसर्जन अनुभवायला मिळालं. बाप्पा जाणार आहे तर त्याला जाता जाता त्याच्यासमोर खिरापतही देण्यात आली. त्यानंतर सगळ्यांनी निरोपाची शेवटची आरती म्हटली. भाऊक टाकणाऱ्या क्षणासोबत बाप्पाला निरोप देण्यात आला. आणि अर्थातच विसर्जनानंतरची दंगामस्ती. तिथून आम्ही घरी आलो आणि आमच्या बाप्पाचा निरोप. मन भारावून टाकणारा तो क्षण. बाप्पा आपल्या गावाला जायला निघाले. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.